आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 25 जानेवारीला सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहे। हा या कार्यक्रमाचा 130वा भाग असेल। गतिमान प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थेच्या बळकटीकरण योजनेअंतर्गत प्राप्त वाहनांचं वितरण राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपुरात नियोजन भवन परिसरात करण्यात आलं। यावेळी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृष्ण खोपडे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी दरम्यान चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या महिलांच्या अर्जांची ग्रामस्तरावर फेर तपासणी करण्याचे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले आहे। महिला आणि बालविकास विभागानं पात्रता अपात्रता निकषांच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी करून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। जगद्गुरू श्रीदेवनाथ वैदिक विज्ञान आणि अनुसंधान संस्था आणि LED अँड श्रीमती RP कॉलेज फॉर वुमेन्स यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय ज्ञान परंपरा या विषयावरील 2 दिवसीय आचार्य प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। कार्यशाळेचं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते झालं। त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यासक्रमात समावेश असल्याचं प्रतिपादन केलं। गोंदिया भंडारा जिल्ह्यातील पोवार समाजानं चक्रवर्ती सम्राट राजा भोज जयंतीनिमित्त गोंदिया शहरात भव्य रॅली काढली। सुमारे 5000हून अधिक समाज बांधव यात सहभागी झाले होते। छोटा गोंदिया, फुलचूर, कुडवा आणि मुर्री इथून निघालेल्या रॅलीचा समारोप गोंदियातील नेहरू चौकात करण्यात आला। नागपूर शहरातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक प्राप्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे उडान खेल प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत खेळाडूंना 50,000 ते 2 लाख रुपयांपर्यंतचं आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे। ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल आणि विविध राष्ट्रीय स्पर्धांतील पदक विजेत्या खेळाडूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे। इच्छुक खेळाडूंनी 15 फेब्रुवारीपूर्वी मनपाच्या क्रीडा आणि सांस्कृतिक विभागात अर्ज सादर करावा, अशी माहिती क्रीडा अधिकारी डॉक्टर पियुष अंबुलकर यांनी दिली आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।